नमस्कार. कोणे एके समय बुद्धगुरू राजगृहातील वेणुवनामध्ये राहत होते. त्या काळी सिगाल नावाचा एक तरुण कुलपुत्र शहरातून सकाळीच बाहेर येऊन स्नान करून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, खालची आणि वरची या 6 दिशांना नमस्कार करीत होता. बुद्ध राजगृहामध्ये पिंडपातासाठी जात असता, म्हणजे भिक्षेसाठी जात असता, त्याला पाहून म्हणाले, हे गृहपतीपुत्र, तू हे काय चालवले आहेस? तेव्हा सिगाल म्हणाला, भदंत, बापाने मरतेवेळी 6 दिशांची पूजा करीत जा असे मला सांगितले आहे, म्हणून मी या दिशांना नमस्कार करीत आहे. तेव्हा बुद्ध म्हणाले, परंतु हा तुझा नमस्कार विधी आर्यांच्या पद्धतीला अनुसरून नाही. तेव्हा सिगालने आर्यांच्या रीतीप्रमाणे 6 दिशांचा नमस्कार विधी कोणता हे सांगण्याविषयी विनंती केली. बुद्ध म्हणाले, ज्या आर्य श्रावकाला 6 दिशांची पूजा कर्तव्य असेल त्याने 4 कर्मक्लेशापासून मुक्त झाले पाहिजे. 4 कारणामुळे पापकर्म करता कामा नये आणि संपत्ती नाशाच्या 6 द्वारांचा त्याने अंगीकार करता कामा नये. या 14 गोष्टी जर त्याने सांभाळल्या तर 6 दिशांची पूजा करायला तो योग्य होईल. प्राणघात, चोरी, व्यभिचार आणि असत्य हे 4 कर्मक्लेश समजावे. यापासून आर्य श्रावकाने दूर राहिले पाहिजे. छंदामुळे, द्वेषामुळे, भयामुळे आणि मोहामुळे अज्ञजन पाप करतात, परंतु आर्य श्रावकाने यापैकी कोणत्याही कारणाने पापाला प्रवृत्त होता कामा नये. जो या कारणामुळे पापाला प्रवृत्त होतो त्याची कृष्ण पक्षातील चंद्राप्रमाणे कीर्ती क्षीण होत जाते, पण यापैकी कोणत्याही कारणाने जो पापाला वश होत नाही त्याची कीर्ती शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वृद्धिंगत होत जाते. हे गृहपतीपुत्र, मद्यपान, रात्रीचे बाहेर हिंडणे, नाटक तमाशाचे व्यसन, जुगार, दुष्टाची संगती आणि आळस ही 6 संपत्ती नाशाची द्वारे होत. दारूच्या योगे संपत्तीचा क्षय होतो हे सांगायला नकोच. याशिवाय दारूमुळे कलह आणि रोग वाढत असतात. दारू दुष्कीर्तीची जननी आहे. ती लज्जेला ठार मारते आणि बुद्धीला दुर्बळ करते. हे गृहपतीपुत्र, ज्याला रात्रीचे बाहेर हिंडण्याचे व्यसन लागते त्याचा स्वतःचा देह सुरक्षित राहत नाही, त्याची बायको व मुले ही देखील सुरक्षित राहत नाहीत, त्याची संपत्ती त्याला सांभाळता येत नाही, आपणाला कोणी ओळखेल या भयाने तो ग्रस्त होतो, खोटे बोलण्याची त्याला सवय लागते आणि अनेक पिढ्या त्याच्या मागे लागत असतात. ज्याला नाटकाचे आणि तमाशाचे व्यसन लागते तो कोठे नाच, कोठे गायन, कोठे तमाशा यांच्याच शोधात असतो. आपल्या कामाचे त्याला स्मरण राहत नाही. जुगारी मनुष्याचा जुगारात जर जय झाला तर त्यामुळे त्याचा इतर जुगारी लोक मत्सर करतात आणि पराजय झाला तर तो शोकाभिभूत होतो. त्याच्या संपत्तीचा नाश होतो हे निराळे सांगायला नकोच. त्याचे आप्तमित्र त्याच्या वचनावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्याकडून त्याचा वारंवार अपमान होतो व त्याच्याशी कोणी नवीन नाते जोडू इच्छित नाही, कारण की हा मनुष्य कुटुंबाची काळजी घेण्यास समर्थ नाही असे त्यांना वाटत असते. एखाद्या मनुष्याला दुष्ट संगती लागली म्हणजे धूर्त, दारूबाज, लबाड, चोर वगैरे सर्व प्रकारच्या हलकट लोकांचा त्याला सहवास घडतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस तो निकृष्ट स्थितीला जातो. आणि आळशी मनुष्य आज थंडी फार आहे म्हणून काम करीत नाही, आज अतिशय उष्मा आहे म्हणून काम करीत नाही, आज फारच सांज झाली म्हणून काम करत नाही, तर आज फार सकाळ आहे म्हणून काम करीत नाही. अशा व्यक्तीने आजचे काम उद्यावर टाकल्यामुळे त्याला नवीन संपत्ती मिळवता येत नाही आणि त्याच्या पूर्वार्जित संपत्तीचा मात्र नाश होत असतो. त्यानंतर सिगाल म्हणाला, हे बुद्ध, मग आपण काय करायला हवे? तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले, 4 कर्मक्लेशाचा, 4 पापाच्या कारणांचा आणि विपत्तीच्या 6 द्वाराचा त्याग केल्यावर गृहस्थाने 6 दिशांच्या पूजेला आरंभ करावा. पण त्या 6 दिशा कोणत्या असे सिगालने विचारले. तेव्हा बुद्ध म्हणाले, पूर्व दिशा म्हणजे आईबाप समजावी, दक्षिण दिशा म्हणजे गुरु समजावेत, पश्चिम दिशा म्हणजे बायको मुले, उत्तर दिशा म्हणजे सखे सोयरे, खालची दिशा म्हणजे दास आणि मजूर आणि वरची दिशा म्हणजे श्रमण आणि ब्राह्मण समजावेत. हे गृहपतीपुत्र, पूर्व दिशा जे आईबाप आहेत त्यांच्या पूजेची 5 अंगे आहेत. ती अशी: 1. त्यांचे काम करणे, 2. त्यांचे पोषण करणे, 3. कुलात चालत आलेले सत्कार्य चालू ठेवणे, 4. त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी होणे आणि 5. जर कोणी त्यापैकी जिवंत नसेल तर त्यांच्या नावे दानधर्म करणे. या 5 अंगांनी जर आईबापाची पूजा केली तर ते 5 प्रकारांनी आपल्या मुलावर अनुग्रह करतात. 1. पापापासून त्याचे निवारण करतात. 2.
त्याला कल्याणकारक मार्गाला लावतात. 3. त्याला कलाकौशल्य शिकवतात. 4. योग्य स्त्रीशी त्याचे लग्न करून देतात. व 5. योग्य वेळी आपली मिळकत त्याच्या स्वाधीन करतात. त्यानंतर दक्षिण दिशा जे गुरु आहेत त्यांच्या पूजेची ही 5 अंगे होत. गुरुजवळ आले तर उठून उभे राहणे. 2. ते आजारी असले तर त्यांची सेवा करणे. 3. ते शिकवतील ते श्रद्धापूर्वक समजून घेणे. 4. त्यांचे काही काम पडल्यास ते करणे. आणि 5. ते जी विद्या शिकवतील तिचे उत्तम रीतीने ग्रहण करणे. या 5 अंगांनी गुरुची पूजा केली असता ते शिष्यावर 5 प्रकारांनी अनुग्रह करतात. चांगला आचार शिकवतात. 2. उत्तम रीतीने विद्या शिकवतात. 3. आपणाला येत असलेले सर्व विद्या शिष्याला शिकवतात. 4. आपल्या आप्तमित्रामध्ये त्याचे गुणवर्णन करतात. आणि 5. कोठे गेला तरी आपल्या शिष्याला पोटा पाण्याची अडचण पडू नये अशी व्यवस्था करतात. हे गृहपती पुत्र, पश्चिम दिशा जी पत्नी तिच्या पूजेची 5 अंगे होत. 1. तिला मान देणे. 2. तिचा अपमान होऊ न देणे. 3. एक पत्नीव्रत आचरणे. 4. घरचा कारभार तिच्यावर सोपवणे. आणि 5. वस्त्रालंकाराची तिला उणीव पडू न देणे. या 5 अंगांनी जर पतीने पत्नीची पूजा केली तर ती आपल्या पतीवर 5 प्रकारांनी अनुग्रह करते. ते प्रकार असे: 1. घरात चांगली व्यवस्था ठेवते. 2. नोकर चाकरांना प्रेमाने सांभाळते. 3. पतिव्रता होते. 4. पतीने मिळवलेल्या संपत्तीचे ती रक्षण करते, उधळेपणा करीत नाही. आणि 5. सगळ्या गृहकृत्यात दक्ष होते. त्यानंतर बुद्ध म्हणाले, हे गृहपतीपुत्र, उत्तर दिशा जे सखे सोयरे त्यांच्या पूजेची ही 5 अंगे होत. 1. त्यांना देण्याजोग्या वस्तू देणे. 2. त्यांच्याशी प्रिय भाषण करणे. 3. त्यांच्या उपयोगी पडणे. 4. त्यांना समान भावाने वागवणे. आणि 5. त्यांच्याशी निष्कपट वर्तन ठेवणे. या 5 अंगांनी जर गृहस्थाने सख्या सोयऱ्यांची पूजा केली तर ते गृहस्थावर 5 प्रकारांनी अनुग्रह करतात. 1. बेसावध असता एकाएकी काही संकट आले तर त्यावेळी ते याचे रक्षण करतात. 2. अशा प्रसंगी याच्या संपत्तीचेही ते रक्षण करतात. 3. संकटामुळे घाबरून गेला असता ते धीर देतात. 4. विपत्काली सोडून जात नाही. आणि 5. त्याच्या मागे त्याच्या संततीवरही उपकार करतात. हे गृहपतीपुत्र, खालची दिशा जे सेवक आहेत त्यांच्या पूजेची ही 5 अंगे होत. 1. त्यांचे सामर्थ्य पाहून त्यांना काम सांगणे. 2. त्यांना योग्य वेतन देणे. 3. आजारी पडले तर त्यांची शुश्रूषा करणे. 4. वारंवार त्यांना उत्तम भोजन देणे. आणि 5. वेळोवेळी उत्तम कामगिरीबद्दल त्यांना बक्षीस देणे. या 5 अंगांनी धन्याने नोकराची पूजा केली असता ते आपल्या धन्यावर 5 प्रकारांनी अनुग्रह करतात. नंबर 1. धनी उठण्यापूर्वी ते उठतात. 2. धनी निजल्यावर निजतात. 3. धन्याच्या मालाची चोरी करीत नाहीत. 4. उत्तम तऱ्हेने काम करतात. आणि 5. धन्याचे यश गातात. हे गृहपतीपुत्र, वरची दिशा जे श्रमण ब्राह्मण साधू संत त्यांच्या पूजेची 5 अंगे होत. 1. कायेने त्यांचा आदर करणे. 2. वाचेने त्यांचा आदर करणे. 3. मनाने त्यांचा आदर करणे. 4. भिक्षेला आले असता त्यांना आडकाठी न करणे. आणि 5. त्यांच्या उपयोगी वस्तू त्यांना देणे. या 5 अंगांनी गृहस्थाने जर साधू संतांची पूजा केली तर ते मात्र त्यावर 6 प्रकारांनी अनुग्रह करतात. नंबर 1. पापापासून त्याचे निवारण करतात. 2. त्याला कल्याणकारक मार्गाला लावतात. 3. प्रेम पुरस्सर त्यावर अनुकंपा करतात. 4. त्याला उत्तम धर्म शिकवतात. 5. शंका निवारण करून त्याच्या मनाचे समाधान करतात. आणि 6. त्याला स्वर्गाचा मार्ग दाखवतात. हे गृहपतीपुत्र, दान, प्रियवचन, अर्थचर्या म्हणजे उपयोग पडणे आणि समानात्मता म्हणजे दुसऱ्याला आपणासारखे वागवणे ही 4 लोकसंग्रहाची साधने आहेत. आईबापांनी जर या साधनांचा उपयोग केला नसता तर केवळ जन्म दिला म्हणून मुलांनी त्यांचा गौरव केला नसता. सुज्ञ मनुष्य या 4 साधनांचा यथायोग्य उपयोग करून जगामध्ये योग्यतेला चढतात. हा बुद्धाचा उपदेश ऐकून सिगार आनंदित झाला. तो म्हणाला, भगवन, हा उपदेश कितीतरी सुंदर आहे. एखाद्या मनुष्याने झाकलेली वस्तू उघड करून दाखवावी किंवा डोळसाला अंधारात दिसावे या हेतूने मशाल धरावी.
अथवा वाट चुकलेल्या मनुष्याला सरळ मार्गाला लावावे, त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या धर्माचे उत्तम स्पष्टीकरण केले. मी भगवंतांना, धर्माला आणि भिक्खू संघाला शरण जातो. या वज्जीव मी आपला उपासक आहे, या नात्याने माझा अंगीकार करा. कशी वाटली तुम्हाला आजची कथा? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.